साखर व्यवसायातले मातब्बर श्री हर्षवर्धन पाटील आपल्यासोबत आहेत आणि मी स्वतः ऊस उत्पादक शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून 86-032 या वेळेला जेव्हा लावलं तेव्हा गन्ना मास्टर यांनी मला खात्री दिली की 150 टन वगैरे, पण आर्टिफिशियल इंटेलिजन्सची ओळख जी बारामती कृषी केंद्रामध्ये तो प्रयोग सुरू आहे त्याची देशाला इंग्रजी, हिंदी आणि मराठीमध्ये आम्ही करून दिली. आणि त्याच्यानंतर श्री शरद पवारांनी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेतली आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जो ऊस शेतीमधला प्रयोग आहे त्याची सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत म्हणजे उत्पादकता वाढवण्यापर्यंतचे प्रत्येक टप्प्यावरचं विश्लेषण आम्ही केलं. त्यानंतर लंडनमधून मायक्रोसॉफ्टच्या वतीनं आमच्याशी संपर्क साधल्यानंतर काही बेसिक प्रश्न होते त्याचीही उकल करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर श्री गावकर यांची एक प्रदीर्घ मुलाखत आम्ही NDTV वरती केलेली आहे. आणि जेव्हा प्रत्यक्षात ती उत्पादकता आल्यानंतर बारामती कृषी केंद्राकडनं महाराष्ट्राला सांगितलं गेलं की 100 टनापेक्षा अधिकचं उत्पादन होऊ शकतं, तोही प्रयोग महाराष्ट्राने बघितला. पण तरीही अनेक असे छोटे छोटे प्रश्न आहेत की ज्याची उकल अद्याप झालेली नाही. पण मला फार छान वाटलं की तुम्ही पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना असं वाटलं की 70-75 हजार रुपये एकरी AI मध्ये देणं हे तसं कठीण आहे, पण तुम्ही म्हणताय कॉस्ट कमी केली आहे आता. नाही, आज आमची VSIमध्ये गव्हर्निंग काउन्सिलची मीटिंग झाली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आणि मला सगळा आनंद वाटतो की पवारसाहेबांनी एक टास्क फोर्स गठीत केला आता ह्या विषयाकरता टास्क फोर्स केला आणि त्याच्यामध्ये प्रतापरावजी पवारसाहेब, नॅशनल शुगर फेडरेशन, ISMA, विस्मा, VSI आणि स्टेट शुगर फेडरेशन अशा सगळ्यांच्या प्रमुखांना एकत्र घेतलं आणि त्याची पहिली बैठक आमची आता 5 तारखेला 11 वाजता पुण्यामध्ये होते. इन प्रिन्सिपली वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनी ह्याच्यामध्ये पुढाकार घ्यायचा आणि ही टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांच्यापर्यंत जी विकसित झालेली आहे ती प्रचलित करून द्यायची असं एक धोरण ठरलं आजच्या मीटिंगमध्ये. त्यामध्ये प्रामुख्यानं 2 एकरासाठी 12,500 रुपये खर्च येतो आहे. पहिल्यांदा हे समजून घेतलं पाहिजे की AI टेक्नॉलॉजी म्हणजे काय, उत्पादन कसं वाढतं, रिकव्हरी कशी वाढते, ह्याची टेक्नॉलॉजी काय आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स कशाला म्हणतात. अगदी ग्रामीण भाषेत सांगायचं झालं तर हे आधुनिक मुकदमच आहे. म्हणजे त्याला जी फीड देऊ आपण त्याच्यावर तो मार्गदर्शन करतो. म्हणजे ही पॅथॉलॉजी रिपोर्ट आहे. तुम्ही एकदा ब्लड युरिन टेस्ट केल्यानंतर डॉक्टर सांगतात की तुम्ही पुढं काय करायचं. तसं ह्याचा एकरी 6,500 रुपयाचा खर्च आहे. त्याला 3 सेन्सर बसवावं लागतात. एक सेन्सर पाण्यासाठी, दुसरा सेन्सर सॉईल टेस्टिंगसाठी आणि तिसरा सेन्सर आपल्या हवामानाच्या रिपोर्टिंगसाठी. तर त्या 2 एकरामध्ये 2 सेन्सर बसवावं लागतात. एकाची किंमत 6,500 रुपये, म्हणजे साधारणतः 12,500 ते 13,000 रुपये 2 एकराला खर्च येतो. त्यानंतर 2.5 किलोमीटरच्या एरियल डिस्टन्समध्ये एक वेदर स्टेशन उभा करावं लागतं. ते सार्वजनिक हां, ते वेदर स्टेशन आपण सार्वजनिक करू शकतो किंवा जर 300-400 एकर क्षेत्रवाले शेतकरी एक 25-40-50 शेतकरी एकत्र आले तर तिथं एक वेदर स्टेशन उभा केलं. त्या वेदर स्टेशनची किंमत 1,00,000 रुपये आहे. आणि ते वेदर स्टेशन जे आहे ते फक्त ऊसासाठीच नाही, ते कुठल्याही पिकाला चालू शकतं. तुम्ही त्याला जसं फीड कराल ते बेसिक एवढीच कॉस्ट आहे. हा एक भाग झाला. दुसरा भाग, ते सेन्सर सांगतं आपल्याला की तुमची ऊसाची सरी किती फुटाची असावी, साधारणतः तुमचं सॉईल कसं आहे त्याच्यावरती इंडिकेट करतं आपल्याला. आणि वॉर रूममधून आपल्याला मोबाईलवरती मेसेज येतो की तुम्ही 7/1.5ची सरी सोडा किंवा 6/2.5ची सरी सोडा. तर त्याप्रमाणे तुम्हाला तिथं रोपाची लागवड करावी लागते. तुम्ही आधी वॉर रूम करणार आहात. हां, वॉर रूम ऑलरेडी कृषी विज्ञान केंद्र बारामतीमध्ये आहे. ती वॉर रूमची कॅपॅसिटी 10 लाख शेतकऱ्यापर्यंत ती टेक्नॉलॉजी देऊ शकतात. अडचण नाही काय त्याच्यामध्ये. वॉर रूम आपण करायची म्हणलं तर ते आपल्याला खूप खर्चिक पडेल, कारण या बारामतीच्या सेंटरवरती 250 कोटी रुपये खर्च झालेला आहे. त्याचं एक स्वतंत्र सॅटेलाईट आहे. त्या सॅटेलाईटचाच खर्च जवळजवळ 150-200 कोटी आणि बाकीचा सगळा खर्च येतो. तर मला असं वाटतं की एकदा का वेदर स्टेशन उभं केलं की साधारणतः 30-40-50 शेतकरी आणि 2.5 किलोमीटरच्या एरियामध्ये 100-200-300 एकरापर्यंतसुद्धा क्षेत्र ऊसाचं होऊ शकतं. तिथून आपण मॉनिटरिंग करू शकतो. हा झाला कॉस्टिंगचा भाग. आता त्याच्यामध्ये काही कंपल्शन नाही की तुम्ही तिथलीच रोपं घ्यावेत म्हणून. तुम्ही प्रायव्हेट नर्सरीमधून पण तुम्ही रोपं आणू शकता. मग 86-032 घ्या, 10,001 घ्या, 1,008 घ्या,
18/121 घ्या, 18/122 घ्या किंवा 265 घ्या, जे तुम्हाला जे करायचं असेल ते सेन्सर बसवल्यानंतर ते पण सांगते की इथं कोणती व्हरायटी लावली पाहिजे. शेवटी ते सगळं टेक्नॉलॉजीचं सगळं अपग्रेडेशन आहे. ते केल्यानंतर हे जे फायदे काय आहेत, आता ही झालं. बाकीचा तर रुटीन तुम्ही खर्च करतायच ऊसाला. आता तुम्ही शेतकरी ऊस पिकवताय, बाकीचा खर्च तुम्ही 200-100 जर NPK द्यायचं म्हणलं तर त्याला 25-26 हजार रुपये ऊस खताला खर्च येतो. इथं जर आपण हे जे 5 फायदे आहेत, पहिली गोष्ट उत्पादन जे आहे ते सहज दुपटीने वाढतं आहे, सहज. दुसरी गोष्ट त्याची कॉस्ट आहे ना ती 40% कमी येते. तिसरी गोष्ट ऑन ॲन ॲव्हरेज 2 ते 2.25 कोटी लिटर पाणी 1 एकर ऊसाला लागतं. आणि मग ते पाणी जर तुम्ही ठिबकवर केलं EIमध्ये तर 70 ते 75 लाख लिटरमध्ये तुम्ही 14 महिन्यामध्ये तुम्ही 11 ते 12 रोटेशनमध्ये तुम्ही ते पीक काढू शकता. ही सिद्ध झालेलं आहे. म्हणजे पाण्याचं वापर हा जवळजवळ 2/3 कमी होतो आहे. तिसरा मुद्दा असा आहे, रासायनिक खताच्या मध्ये 40% बचत आहे. हे झाले कमी खर्चाच्या बाजू. उत्पन्नाच्या बाजू जर बघितल्या तर टनेज सहज दुप्पट वाढते. रिकव्हरी हा सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा तर रिकव्हरीचा आहे. रिकव्हरी तुमची 12.5, 13.5, 13.5% पण रिकव्हरी जाते. 10 महिन्याचा 11 महिन्याचा ऊस 32-34 कांड्यावर जातो आहे. परवा तिथं ट्रायल घेतली, 1 एकरामध्ये 150 टन ऊस निघाला. बघितलं AIवरची ट्रायल बघितली. हां, आता नॉन AI आणि EI. नॉन EI 60 टन निघतो आहे, EI 140 टन निघतो आहे. EI विथ ठिबक जर आपण केला तर त्याचं प्रोडक्शन 120 टन निघतं एकरी. विदाऊट ड्रीप जर आपण EI केला तर 20% प्रोडक्शन कमी होतं आहे. आणि नॉन EI केला तर 55-60 टनाच्या पुढं काय आपण जात नाही. आज महाराष्ट्रामधली जर क्रशिंग कॅपॅसिटी बघितली, 205 कारखाने आहेत महाराष्ट्रामध्ये चालू स्थितीमध्ये, खाजगी आणि कोऑपरेटिव्हचे. 8.5 लाख टनाचं क्रशिंग कॅपॅसिटी महाराष्ट्रामध्ये आता प्रस्थापित झालेली आहे. 80-90 दिवसाच्या पुढं कारखाने चालत नाहीत. असा कोणता उद्योग आहे की 365 दिवसातले फक्त 80 दिवस चालवायचा आणि राहिलेले 280 दिवस बंद ठेवायचा? हे फायनान्शियली शक्यच नाही. आणि शुगर इंडस्ट्री ही सोशो इकॉनॉमिकल इंडस्ट्री आहे. ह्याच्यावर फक्त शेतकरीच अवलंबून नाही. तुमचं म्हणणं आहे की उत्पादकता वाढवण्याशिवाय आता पर्याय नाही. दुसरा पर्याय नाही, कारण क्षेत्र वाढणार. ठीक आहे, मी 3 प्रश्न विचारतो. आता शेतकरी बघणारच आहेत. एक तर तुम्ही म्हणाल 6,000 रुपये किंमत आहे. वेदर स्टेशनची कॉस्ट कोण घेणार हा एक प्रश्न. दुसरा, साखर कारखान्याची याच्यामध्ये भूमिका काय आहे, दुसरा प्रश्न. आणि तिसरा, मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्र ह्या सगळ्या ठिकाणचे शेतकरी याच्यासाठी पात्र आहेत का, आणि असतील तर त्यांनी काय करायचं आहे? नाही, मुळात आता ही आमची पहिली मीटिंग जी होईल आता 5 तारखेला, त्याच्यामध्ये आम्ही साधारणतः असं ठरवलेलं आहे की साखर कारखाना खाजगी असो नाही तर कोऑपरेटिव्ह असो, हा फोकस पॉईंट आहे आता EIसाठी. मग कारखान्याचे 5 गट असतात, 6 गट असतात, उत्पादक गट असतात कारखान्याचे. तर कारखान्याने पुढाकार घ्यावा. वेदर स्टेशन समजा उद्या फॉर एक्झाम्पल आता माझ्याकडे 2 कारखाने आहेत कोऑपरेटिव्हचे, मला किती लागतील? एक 25 वेदर स्टेशन लागतील, 25 लाख रुपये लागतील. पहिल्या फेजमध्ये मी 5 वेदर स्टेशन घेतो, दुसऱ्या फेजमध्ये मी 5 वेदर स्टेशन घेतो. मग वेदर स्टेशन हा तेवढा भार जरी कारखान्याने उचलला, त्यासाठी आमची आता उद्या 25 तारखेला महाराष्ट्रातल्या सगळ्या कारखान्यांची शेतकी अधिकारी, MD आणि चेअरमनची आम्ही साखर संकुलामध्ये कॉन्फरन्स ठेवली. ह्याच विषयावर ठेवली. आम्ही त्यांना बोलवले आणि त्यांना आम्ही सांगणार आहे हे. आणि सगळ्यात आनंदाची बाब काय माहिती का, आता ह्याच्यामध्ये आता आमच्याकडे जवळजवळ 20,000 लोकांनी नावं नोंदवलेत या EIसाठी. त्याच्यातले 15,000 शेतकरी सगळे 30-32 वर्षाचे आहेत. तरुण मुलं जे MSc ॲग्री झाले आहेत, डिप्लोमा झाले आहेत, जे BSc ॲग्री झालेले आहेत, ते इंटरेस्ट घ्यायला लागलेले आहेत. आणि साधारणतः मला असं वाटतं की सगळा खर्च वजा जाता 13-14 महिन्यामध्ये ऊसाचं सगळा खर्च जाऊन किमान 1 लाख रुपये तर त्याला सगळा खर्च जाऊन नेट प्रॉफिट जर मिळाला तर तो पुढे येईल. दुसरी गोष्ट, आता तुम्ही कुठलाही साखर कारखाना घ्या, त्याचं एव्हरी वेस्ट हॅज कन्वर्टेड इन टू व्हॅल्यू ॲडिशन. पूर्वी एक काळ होता आपण बग्यास जाळायचो, आता बग्यास सोनं झालेलं आहे. बग्याची साखरेची किंमत जवळजवळ सारखी होत चाललेली आहे आता. त्यानंतर स्पेंट वॉश, त्यातनं आपण बायो CNG तयार करतो आहे, त्यातनं CBG तयार करतो आहे आपण, प्रेस मड,
सगळ्या गोष्टींना आता व्हॅल्यू ॲडिशन आलेलं आहे. तर मला असं वाटतं की आता हळूहळू ह्याच्याकडं अर्थात शेतकऱ्याला हे झेपणारा भार नाही आहे. आपला शेतकरी हा तसा आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे. म्हणून आम्ही त्याच्यात असा मार्ग काढला. अजितदादाही मिटिंगला होते. आम्ही त्यांनाही म्हटलं की ह्याला थोडीफार काही सबसिडी तुम्ही आता 500 कोटीची प्रोव्हिजन केलेली आहे AI साठी केली. आमचं म्हणणं असं आहे की मग तुम्ही वेदर स्टेशनला सबसिडी द्या किंवा हे जे झाले का मग? ते म्हणले प्रस्ताव तयार करून द्या. ह्या कमिटीमध्ये आम्ही कृषी आयुक्त आणि शुगर कमिशनरला पण ह्या कमिटीत घेतलं आहे आम्ही टास्क फोर्समध्ये, कारण हे 2 सरकारचे अधिकारी आहेत. मग आम्ही त्यांनाही विनंती करणार आहे की कृषी खात्याच्या एवढ्या योजना आहेत त्या कशा चालतात ते आपल्यालाही माहिती. त्याच्यापेक्षा हे जर इम्प्लिमेंट केलं आपण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो 100 दिवसाचा कार्यक्रम जो घोषित केला ह्या सरकारचा, त्याच्यामध्ये AI हा टॉप प्रायोरिटीचा कार्यक्रम आहे. पण आता बरेच शेतकरी जे तुम्हाला आता बघतायत ते तुमच्या त्या 20,000 अर्ज केलेल्या शेतकऱ्यामध्ये नाही आहेत, पण त्यांना आता AI मध्ये यायचं आहे, तर त्यांनी काय करायचं? नाही, साधं सोपं गणित आहे. आता आमची 5 तारखेला मिटिंग झाल्यानंतर प्रत्येक साखर कारखान्याचं एक सर्क्युलर काढलं जाईल. ते सर्क्युलर काढल्यानंतर ते शेतकऱ्याने आपलं ॲप्लिकेशन द्यावं त्या कारखान्याकडं. ॲप्लिकेशन देताना काय 500,000 रुपये काहीतरी नॉमिनल फी असली पाहिजे, म्हणजे तो सिरियस आहे का नाही हे बघितलं पाहिजे. आणि ते झाल्यानंतर मग 15 जून 2025 पासून हा कार्यक्रम सुरू करावा लागेल. आपल्या ऊसाची लागवड आपण 15-6 2च महिन्यात करतात. हां, मग हो लगेच सुरू शकतं ना, कारण 21 दिवसामध्ये रोप तयार होतं आहे त्याचं. आपल्याकडे प्रायव्हेट नर्सरीज पण खूप आहेत आणि VSI पण आता रोपं तयार करते. शिवाय काय कारखान्यांची BNA प्लॉट्स आहेत काय 20-25 कारखान्यांचे BNA प्लॉट्स आहेत, ते पण तयार करू शकतात. प्रायव्हेट नर्सरीज आहेत, ऑप्शन आहे, तुम्ही कुठूनही घ्या. मराठवाड्यातले कारखाने आहेत का याच्यामध्ये? मराठवाड्यातले सुद्धा दिलीपराव देशमुख साहेबांचे तिथले त्यांचा ग्रुप सगळा तयार आहे. अशोकराव चव्हाण साहेबाचा सगळा ग्रुप तयार आहे. प्रायव्हेट तिथले सगळे तयार आहेत यायला. आणखीन कॉपरेटिव्हमधले सुद्धा प्रकाश सोळुंके वगैरे जे असतात, आता बरीच नावं आहे ती. कारण ही काळाची गरज झालेली आहे आणि हे काय फक्त नुसत्या वेस्टर्न महाराष्ट्रापुरतं किंवा पुणे जिल्ह्यापुरतं नाही. ह्याची संपूर्ण व्याप्ती ही आज महाराष्ट्रासाठी आहे. आता तर इथं बघितलं आपण तर साऊथमधले कारखाने हे लागले आता. तुमचं ते बघायला नॉर्थमधले कारखाने यायला लागले आता की आम्हाला पण हे बियाणं द्या. कारण UPमध्ये जी 238 नावाची जी व्हरायटी होती जी फार गाजली, ज्यामुळे UP सगळ्यात पुढे गेलं. आता तिथं फार मोठ्या प्रमाणात तिथं व्हायरस तयार झाला आहे. ती व्हरायटीज कोलॅप झाली. आता त्याचा परिणाम ह्या वर्षी झाला प्रोडक्शनमध्ये. आता 6,000 रुपये जे आहेत त्याच्यात पण काही सबसिडी द्यायचा विचार आहे का, हा एक प्रश्न. आणि ज्याला कोणाला शेतकऱ्याला प्रशिक्षण घ्यायचं का, प्रत्येकजण बारामतीला येऊ शकत नाही, आला तरी बारामती पुरं पडणार नाही, मग त्याच्यामध्ये आम्ही आता ह्या टास्क फोर्समध्ये आम्ही असं ठरवतो आहे आता, म्हणजे मी मांडणार आहे तिथं सांगतो, कारण मी पण याच्यात खूप इंटरेस्ट घेतला आहे. मी 15 दिवसापूर्वी आमच्यातले 200 निवडक शेतकरी घेऊन मी गेलो होतो तिथं, एक अख्खा दिवस घालवला. परवा विस्माचं कॉन्फरन्स झाली. आज ही आमची नॅशनल VSIमध्ये या संदर्भातली बैठक झाली. प्रतापरावजी पवार त्यांच्या घरात दुःखद घटना घडलेली असताना स्वतः आले. आज ते मिटिंगला आले होते स्वतः. तर मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये आता कारखान्यामध्ये एप्रिल महिन्यामध्ये साधारणतः आपण याचे सेमिनार्स घेतले पाहिजे कारखाना स्तरावरती. आणि मग शेतकी अधिक यंत्रणा जी आहे प्रत्येक कारखान्याची, त्यांनी शेतकऱ्यांची निवड केली पाहिजे. त्यांना सगळ्यांनाच बारामतीला जाणं शक्य नाही. ज्या त्या कारखान्याने आपापल्या भागातल्या शेतकऱ्यांना बोलवा आणि सुरुवात करा. हा कार्यक्रम जर रिग्रेसली राबवला तर हा 5 वर्ष लागतील ह्याला पूर्ण व्हायला. पण सुरुवात तरी करा. बरं, शेतकरी वर्ग असा आहे की तुमचं मी डोळ्याने बघितल्याशिवाय मी विश्वास ठेवणार नाही. तर ते दाखवण्यासाठी म्हणून आणि विश्वास निर्माण करण्याकरता ह्या गोष्टी कराव्या लागतील. आणि मला असं वाटतं ही काळाची गरज आहे आता. 6,000 पुन्हा काही अनुदान द्यायचा विचार आहे का, ते तेवढे 6,000 रुपये खर्च करावे लागतात? नाही, आत्ता ते म्हणतात की 6,000 रुपये पहिल्यांदा खर्च करावे लागतात ते 3 सेन्सरचं. नंतर मग ज्यांचं सॅटेलाईट ओनर आहेत ते त्याच्यामध्ये मला वाटतं ही कंपनी मायक्रोसॉफ्ट आहे. तर त्यांचं म्हणणं असेल की आम्हाला काही रॉयल्टी पाहिजे त्याच्यामध्ये. मग पुढच्या वर्षी ज्यावेळेस पुन्हा ते 6,000ला सेन्सर लागणार नाहीत, ते कदाचित 2,000 रुपयाला बसतील. तर असं काही वर्कआउट करता येईल का आपल्याला एक. त्याच्याबरोबर मग काही अशा कल्पना पुढे आलेल्या आहेत की आपण ऊस विकास भाग विकास निधी आपण टनाला गोळा करतो. मग समजा 1 रुपया 2 रुपयांनी जर आपण समजा केले आणि तो ऊस विकास निधी साखर आयुक्ताची मान्यता मिळाली, शासनाची मान्यता मिळाली की तो फक्त AI साठीच खर्च करायचा आणि त्याची काही नियमावली जर ठरवली तर त्यातून काही आपल्याला कन्सेशन देता येईल का, हा एक भाग आहे. दुसरा, लोकांना काहीतरी स्पेशल इन्सेंटिव्ह द्यावा लागेल. समजा तुम्ही जर AI लावलं
आणि तुमचं टनेज 100 टनाच्या पुढे निघत असेल, तुमची रिकव्हरी 12च्या पुढे जात असेल, तर मग तुम्हाला टनाला 25 रुपयाचं अनुदान देता येईल का? ही चर्चा झाली का? हां, म्हणजे अशी हे प्रस्ताव आता हे आम्ही टास्क फोर्समध्ये मांडणार आहे. शेवटी ही सुरुवात करायची म्हणल्यानंतर काहीतरी लोकांना आपल्याला शेवटी त्याच्यावर किती आर्थिक भार टाकणार आपण त्या शेतकऱ्यावर सुद्धा. आज त्याचं उत्पादन वाढवायचं म्हणल्यानंतर मग त्याचा दुसरा फायदा कारखान्याचा पण आहे, कारण कारखाने पूर्ण क्षमतेने चालतील, रिकव्हरी जास्त मिळेल. रिकव्हरी जास्त मिळाली तर दर जास्त देऊ शकतो आपण. ह्या सगळ्या गोष्टी इंटरलिंक आहेत सगळ्या. त्यामुळं एकटा शेतकरी पुढाकार घेऊ शकत नाही. अशा ज्या काही संस्था आहेत त्यांनी पुढाकार घेतला. पुन्हा अशी पण चर्चा झाली की ह्याच्यासाठी लागणारा फायनान्स समजा एकरी 10,000 रुपये खर्च असेल, 12,000 रुपये खर्च असेल, तर हा 2% 3% व्याजानं डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेने त्या शेतकऱ्याला पीक कर्जासारखं कर्ज द्यावं. एमईसी बराच पुढचा विचार केला. हां, एमईसी बँकेने त्याला हे करावं, किंवा आपल्याकडं 3% 2% व्याजाची सवलत आहे. मग त्याच्यामध्ये माझ्या डोक्यात एक असा प्रस्ताव आला की आम्ही एकरी उसाला क्रॉप लोन 50,000 रुपये देतो. तर ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटचा रिपोर्ट घ्यायचा आणि स्केल ऑफ फायनान्स 50,000 प्लस 10,000 60,000 रुपये त्याला जर पीक कर्ज दिलं आपण तर ते 0% होईल 31 मार्चात. असं एक गोष्टी महत्त्वाचा मुद्दा मगाशी पत्रकार परिषदेत तुम्ही मांडला, ते आहे हार्वेस्टरचा. कारण आता मजूर मिळणं, ऊस तोडणे आणि पुन्हा त्या तारखा साधणं हे फार अवघडून बसले. आज असं झालं की ऊस तोडणारी जी कॅटेगरी होती मजुरांची ती आता हळूहळू संपत चाललेली आहे. आणि त्यांनी तर किती पिढ्या ऊस तोडायचा सांगतो, पिढ्यानपिढ्या. आता नवीन पिढी आली, आरक्षण आहे, शिक्षणात गेले, त्यांना नोकऱ्या मिळत आहेत, त्यांचं MP सिलेक्शन, चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे. आता हार्वेस्टिंग करायचं असेल तर किमान 50% तरी हार्वेस्टरने ऊस तुटलाच पाहिजे, किमान. त्यासाठी आम्ही आता असा एक प्लॅन वर्कआउट केला आहे. मी NCDCच्या बोर्डावर आहे, फेडरेशनचा अध्यक्ष म्हणून मी त्या बोर्डावर आहे. आम्ही NCDCला आणि अमित शाह साहेबांना आम्ही एक प्रपोजल दिलं की आम्हाला कोऑपरेटिव्ह साखर कारखान्याला 10,000 हार्वेस्टर पाहिजे. त्यांनी एका मिनिटात तत्वता मान्य केलं. दिलं हां, आणि त्यांनी आम्ही असा ते म्हणजे प्रस्ताव तयार करून द्या. मग आम्ही बसलो, सेक्रेटरी इथं पुण्याला आले होते, त्यांनी सेक्रेटरीला पुण्याला पाठवून दिलं, कोऑपरेटिव्ह सेक्रेटरीना. आणि NCDCचे MD आहेत बन्सल म्हणून, त्यांना पुण्याला पाठवलं. आणि मग आम्ही इथं बसून साखर आयुक्त आम्ही बसून एक प्रस्ताव तयार केला. तो प्रस्ताव दिला आम्ही बोर्डामध्ये. तो प्रस्ताव असा दिला की 10,000 हार्वेस्टर तुम्ही आम्हाला 3 वर्षाकरता द्या, 90% फंडिंग NCDCचं, 10% कॉन्ट्रीब्युशन कारखान्याचं. आणि शेतकऱ्याचं किंवा जो कोणी विकत घेणार नाही, कारखान्यासाठी कारखान्याने पुढाकार घ्यायचा आणि कारखान्याने मग ॲग्रीमेंट शेतकऱ्याशी करावं. शेतकरी एकटा कधी 1 कोटीचं मशीन घेणार हो. आणि मग त्याला लागणारी जी सबसिडी आहे समजा, तर ती सबसिडी ह्या स्कीमसाठी नो ड्रॉ, जे कोणी ह्या स्कीममध्ये येतील फर्स्ट कम फर्स्ट, हां, त्याला ती सबसिडी द्यावी. आणि ती सबसिडी डायरेक्ट NCDCच्या कर्जात भरून टाकावी. ती रोख द्यायचीच नाही सबसिडी कुणाला, ती कर्जात भरून टाकावी. होण्याची शक्यता किती आणि कधीपासून? साधारणतः त्याचं 8 वर्षाची आम्ही स्कीम तयार केली. 2 वर्ष मॉरेटरियम आणि 6 वर्षाची परतफेड. पुढच्या वर्षापासून ती योजना होईल. खूप खूप आभारी आहे तुमचा, कारण अनेक प्रश्न आणि ज्याची गरज होती खरं तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना, तुमच्या बहुतेक सगळ्या प्रश्नांची उत्तरं AI संदर्भातली मिळाली. कारण इतक्या 2-2.5 हजार कमेंट्स आहेत त्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली. श्री हर्षवर्धन पाटलांनी त्याची बऱ्यापैकी उकल केलेली आहे. तरीही तुमच्या अनेक प्रश्न असतील की जे ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स किती महत्त्वाचं आहे, तर पुढच्या 16 तासामध्ये रोग्याच्या शरीरामध्ये काय बदल होतील हे 16 तास आधीही डॉक्टरांना कळतं आहे. ते सह्याद्री हॉस्पिटलमध्ये त्याचं आज इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे त्या प्रणालीचं. आता ज्यांना अँजिओग्राफी करायची आहे त्यांच्यासाठी ती स्टेन न टाकतासुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने एक केमिकलचा फुगा टाकून त्या रुग्णाला त्याची अँजिओग्राफी म्हणजे हृदयरोगावरती उपचार केले जात आहेत. किंवा कॅन्सरमध्ये 100% ॲक्युरेसी आलेली आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील जे सांगतात ते सगळ्यांनी समजून घ्यायला आणि आपल्या शेतात ते प्रयोग करायला हवेत, कारण त्याची प्रयोगाची सत्यता झालेली आहे, पडताळून पाहिली गेलेली आहे. कॅमेरावर निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.